जमदग्नी आणि रेणुका यांचं मिलन घडून आणे हे अगदी कलियुगापर्यंत विश्व अंतापर्यंत घडत राहील। ज्या दिवशी चैत्र पौर्णिमेला आमचा उत्सव असेल त्या दिवशी माझे सारे भाविक भक्तगण गुलाल, खोबरं आणि दमणा नावाच्या वनस्पतीचा नैवेद्य आम्हाला अर्पण करतील। विश्वात 21 लक्ष जारज, 21 लक्ष श्वेदज, 21 लक्ष उद्भिज, 21 लक्ष अंडज, 84 लक्ष योनी। मग या 84 लक्ष योनींचा फेरा प्राप्त करून मानवाला जर का मुक्ती हवी असेल तर मुक्तीचं खरं प्रतीक म्हणजे गुलाल हो। हा गुलाल उधळतील, देवाकडे मुक्तीसाठी प्रार्थना करतील। ही प्रार्थना करत असताना देवा चांगलं भलं म्हणजे देवांचं चांगलं कर, देवांचं भलं कर अशी प्रार्थना आमच्याजवळ करतील। एवढंच नव्हे, दमणा ही एक औषधी वनस्पती आहे आणि या औषधी वनस्पती जो पुढे आम्हाला अर्पण करेल त्याच्या जीवनी असणारी व्याधी रोग पीडा आम्ही सारी नाहीशी करू। एवढंच नव्हे तर ज्यावेळी नारद कैलास पर्वती आमचा जन्म झाला, पंचतत्वांपासून ज्याचा जन्म झाला, ज्योतीतून जन्माला आला, तो ज्योतिबा या ज्योतिबाचं पहिलं स्वरूप होय, पहिलं स्वरूप होय। यमाईवर संकट आलं, औंधासुराला पळतामुळी केलं, औंधा प्रांताच्या ठिकाणी राखणदार रूपानं आम्ही गेलो, ते या ज्योतिबाचं दुसरं स्वरूप होय, दुसरं स्वरूप होय। अश्वावर आरूढ हो, केवळ रत्नासुराची स्वारी पडताळून लावली आणि ज्योतिबा नावाला स्थित झालो, ते या ज्योतिबाचं तिसरं स्वरूप होय, तिसरं स्वरूप होय। गोंधळाचा शेवट औंधासुरानं केला, पण त्या ठिकाणी भैरव रूपानं जो आला आणि गोंधळाला जीवदान दिलं, ते या ज्योतिबाचं चौथं स्वरूप होय, चौथं स्वरूप होय। रत्नासुराच्या महाबलाढ्य वीराचा घात केला, बलदंड शरीर यष्टीवर शस्त्र चालविलं आणि या वाडी रत्नागिरीच्या टेकडीवर स्थित झाला, ते या ज्योतिबाचं मूळ पाचवं स्वरूप होय, पाचवं स्वरूप होय, पाचवं स्वरूप होय। हे भक्तगण, आज आम्ही या टेकडीवर स्थित झालो, पण ज्यावेळी करवीर प्रांतावर कोल्हासुरानं आघात केला त्यावेळी आमची भगिनी म्हणजे लक्ष्मी, या लक्ष्मीने आमचा धावा केला। लक्ष्मीने धावा करता क्षणी कोल्हासुराचा आम्ही घात केला, पण माझ्या भगिनीची इच्छा होती करवीर प्रांतावर माझी दृष्टी कायमस्वरूपी असावी आणि म्हणून आम्ही या ठिकाणी स्थित झालो। आमच्या अगदी नजरेसमोर दिसतंय ते करवीर प्रांत, करवीर प्रांतावरून आम्ही आहोत ते दक्षिण दिसेल, दक्षिण दिशा म्हणजे दख्खन दिशा हो। आमचं मुख आहे ते दक्षिणाभिमुख आहे। इतरत्र कोणत्याही देवतांचं मुख हे पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख असतं, पण केवळ या ज्योतिबाचं मुख हे दक्षिणाभिमुख असेल। तळ कोकणात हाच ज्योतिबा रवळनाथ नावानं प्रसिद्ध आहे। एवढंच नव्हे, दख्खन दिशेला राज्य करणारा, दक्षिण दिशेचा अधिपती म्हणून माझे सारे भाविक भक्तगण मला म्हणतील